नमस्कार मैत्रिणींनो, यशराज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे साबुदाणा आणि बटाट्याच्या पापड्या। त्याच्यासाठी मी हे 1.5 किलो बटाटे साळून घेतले, त्यांना साळून किसून घेतले। मी कच्चेच किसलेत बघा, आणि पाण्यात ठेवले होते मी त्याच्यात तुरटी टाकून। त्याच्यानंतर आपण हे 1 किलो साबुदाणा घेतलाय। आता हा साबुदाणा आणि हे इथं आपण पाणी ठेवलंय, त्याच्यामध्ये मी 10-15 मिरच्या वाटून टाकल्या होत्या हिरव्या उपवासासाठी। त्याच्यामुळे त्यात जिरी वगैरे काहीच टाकलं नाही मी, कोथिंबीर काहीच नाही, फक्त मिरच्या टाकल्या वाटून। बारीक मिरची वाटायची चांगली, बिया वगैरे नाही ठेवायच्या। तर हे आपण आधण ठेवले। तर याच्यामध्ये आपण 2 पातेले पाणी ठेवलं होतं, तर हे आपल्याला उकळून घ्यायचं पाणी। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात हा साबुदाणा आणि हा बटाट्याचा किस सोडायचा। पहिला साबुदाणा हटून घ्यायचा आणि 1-2 मिनटं शेवटचे आपल्याला हा बटाट्याचा किस त्याच्यामध्ये टाकायचा, आणि मग आपल्याला त्या साबुदाण्याच्या पापड्या बनवायच्या। तर हे उन्हाळी वाळवण आणि उपवासासाठी या पापड्या खूप उपयोगी पडतात, एकदम पटकन होतात पण, आणि बनवायलाही खूप सोप्या आहेत, तुम्ही बनवू शकता। चला तर आपण बनवूया आता साबुदाणा आणि बटाट्याच्या उपवासाच्या पापड्या। तर हे पाणी उकळलं की आपल्याला हे सगळं त्याच्यात साहित्य सोडायचं आणि 5 मिनटं त्याला हटवून घ्यायचं चांगलं, आपण गव्हासाची खाटतो त्या टाईपचं। आणि नंतर त्याच्या आपल्याला पापड्या टाकायचे चमचे। तर हे आपलं पाणी उकळले, त्याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा आणि हा बटाटा सोडायचा। पहिला आपण साबुदाणा सोडूया। साबुदाणा चांगला शिजून निघाला की मग बटाटा सोडायचा अंगावर। या साबुदाण्याला आपल्याला 10 मिनिटं शिजून द्यायचं। हे बघा, आता आपला साबुदाणा उकळीमध्ये सोडला होता, तो पूर्ण शिजून निघलाय। त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा बटाट्याचा किस। बटाट्याचा किस टाकून आपल्याला फक्त 2 मिनिटंच उकळायचे, आणि नंतर लगेच आपल्याला त्या साबुदाण्याच्या पापड्या टाकायच्या प्लास्टिकच्या कागदावर, आपल्या पळीने त्याला सोडायच्या। आता हे आपल्या साबुदाण्याच्या पापड्याचं हे सगळं तयार झाले। त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया। तर आपल्या अंदाजेच मीठ टाकणार आहे मी, 1-3 चमचे मीठ मी याच्यामध्ये टाकणार आहे। आपल्याला जसं पाहिजे तेवढं टाकायचं। आता आपण उन्हामध्ये नेऊन कागदावर अशी पळीने असं वतायचं आणि थोडंसं पांगवायचं। बघा हे कसं झालंय, मस्त शिजलंय पण। हे पहा मैत्रिणींनो, आपण साबुदाणा आणि बटाट्याचे पापड घातले होते तर कागदावरती, तर ते बऱ्यापैकी सुकलेत। आपल्याला ते उलटून घ्यायचे, बघू शकता तुम्ही कसे केलेत ते मी। आणि हे पापड आपण ओरले असतानाच उलटून घ्यायचे, म्हणजे ते उलटतात, नाही तर मग कागदाला चिकटल्यानंतर ते निघत नाहीत। पलटून घ्यायचे आणि नंतर आपल्याला मग उन्हामध्ये ठेवून ते वाळून द्यायचे। पळीने पसरून घेतले होते कागदावरती आणि ते आपण उलटे पलटे करून वाळवलेत उन्हामध्ये। तर मी ते 1 दिवस वाळवलेत, तर आता किती छान झालेत ते। आता छान चांगले वाळलेले आहेत आपले हे पापड, कलर पण छान आला आहे त्यांना, सफेद वगैरे। आणि आपण हिरवी मिरची वाटून टाकल्यामुळे हिरवा पण दिसतोय थोडासा। बघा किती छान पापड झाला आहे हा। आता आपण तळून पाहणार आहोत। नमस्कार मैत्रिणींनो, आपण त्या साबुदाण्याच्या पापड्या केल्या होत्या, त्या आता बघा कशा वाळल्यात, छान एकदम कुरकुरीत। उन्हामध्ये ठेवलेल्या मी 2-3 दिवस उन्हात टाकलेल्या वाळायला, तर छान कडक झालेत त्या। हे आपण तळून बघणार आहे। आपलं तेल तापले, आपण पापडी टाकूया त्याच्यामध्ये। बघा किती मोठी झाली ही पापडी, आपल्याला लगेच काढून घ्यायची, नाही तर लाल होते। पाहू शकता तुम्ही किती छान झाले ते। अजून एक टाकूया, अशी फुलली आणि किती मोठी झाली ती। आता आपल्या पापड्या किती मोठ्या मोठ्या होत्यात आणि पटकन फुटतात पण। तेलाला चांगला ताव येऊन द्यायचा, म्हणजे मग पटकन फुटतात त्या, नाही तर मग कडक होतात, चावत नाही त्या। भाजली ती, आहे का किती मोठी झाली, एकदम कलर पण छान आलाय, पांढरा पांढरा। ही पहा, आता आपण पापड्या तळून काढल्यात। ते पापडी किती छोटी होती आणि किती मोठीची मोठी झाली, पाहू शकता तुम्ही। आता ही उपवासाची पापडी आपली बटाटा आणि साबुदाणाची। बघा साबुदाणा कसं छान फुगलंय ते,
आणि हे बटाटे पण बघा, बटाट्याचे काप पण दिसत आहेत त्याच्यामध्ये. तर हे आपण उपवासासाठी बनवू शकतो. साबुदाणा बटाट्याची पापडी खायला पण एकदम कुरकुरीत आणि छान लागते.